सर्व नाथ भक्तांना माझा नमस्कार। तुम्ही दरवर्षी तुमच्या कुलदेवतेचे दर्शन घेता का? त्यांना त्यांचा मानपान देता का? जोगेश्वरी देवीची ओटी भरता का? जे काय पूजा आहे, जे काय तिचं करण्याचं वृत्त वैतल्य आहे, करता का? जर नसेल करत तर सावध, कारण आपला देव आपला उद्धार करत असे। आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी कुलदैवत हे आपल्यासाठी सज्ज होऊन बसलेले असतात। तुम्ही जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या कुळावर संकट यायला सुरुवात झालेली असते आणि ही संकट तुम्हाला कळत नाहीत, पण नाक दाबले की तोंड उघडतं। तसं तुमच्या संततीला जेव्हा हे त्रास व्हायला सुरुवात होते तेव्हा ती तुम्हाला आठवायला लागते आणि ही आठवणे ही फार गरजेची आहे। समजा तुमच्या मुलाची लग्न झाली किंवा लग्न होत नाहीत, बरं झाल्यानंतरही वैवाहिक जीवनात येणारे अडचणी या सगळ्याला कारणीभूत असते तुमचे कुलदैवत। हे तुमचे वाईट नाहीत करत, पण त्यांचा मानपान द्यायला तुम्ही विसरलेले असतात। तर नक्की लक्षात ठेवा, जर तुमच्या कुळामध्ये कुळ वाढत नसेल, वंश वाढत नसेल, वंशवेल वाढण्यासाठी काही अडचणी येत असेल, संततीमध्ये बाधा असेल, संतती अतिशय वेगळ्या प्रकारची निर्माण झालेली असेल, किंबहुना बौद्धिक क्षमता नसेल किंवा तुमच्या प्रगतीमध्ये अडचण असेल, तर नक्की तुम्ही तुमच्या कुलदैवताला न विसरता दरवर्षी त्यांना मानपान देणं, दर्शन घेणं हे फार महत्त्वाचंच आहे। निश्चितच ह्याचं फळ तुमच्या कुळाला, तुमच्या पुढच्या पिढीला दिल्याशिवाय राहणार नाही। जय भैरवनाथ।